माणसाचं मोठेपण हे त्याच्या संपत्तीवर नाही, तर त्याच्या हृदयातील करुणेवर ठरतं. आपण इतरांशी कसं बोलतो आणि गरजूंना कशी मदत करतो, यावरूनच आपल्या संस्कारांची परीक्षा होते. समर्थ रामदास स्वामींनी या भागात माणुसकीचा हाच दिव्य मंत्र दिला आहे. नमस्कार मित्रांनो, उत्तम लक्षणे या मालिकेच्या 16व्या भागात तुमचे खूप स्वागत आहे. समर्थ दास बोधात उपदेश करतात, उगाचा कोणाची थट्टा करू नये. थट्टा मस्करी करताना अनेकदा आपण मर्यादा ओलांडतो, ज्यामुळे समोरच्या व्यक्तीचे मन दुखावले जाते. एखाद्याच्या शारीरिक उणीवेवर किंवा परिस्थितीवर हसणे हे अधर्माचे लक्षण आहे. उत्तम माणसाने आपली वाणी नेहमी इतरांना आनंद देण्यासाठी वापरावी, अपमान करण्यासाठी नाही. पुढचा अत्यंत महत्वाचा नियम समर्थ सांगतात, दीन दुबळ्यांना आधार द्यावा. समाजातील जो घटक मागे पडला आहे, जो अनाथ आहे किंवा गरिबीने गांजलेला आहे, त्याला तुच्छ मानू नका. आपल्या हाताने होईल तितकी त्यांना मदत करा. सामर्थ्यवान तोच असतो जो अशक्ताला बळ देतो. हीच खरी ईश्वरी सेवा आहे. तसंच समर्थ म्हणतात, नीतीचा मार्ग कधीही सोडू नये. संकट कितीही मोठे आले किंवा प्रलोभन कितीही मोठे असले तरी आपल्या तत्वांना मुरड घालू नका. नीतीने चालणाऱ्याचा विजय